आता पावसाळा सुरू होत आहे. पावसाळा सुरू होतानाच तुम्हाला भीती असेल ती मलेरियाची. तर आपल्याला काही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपल्या स्वतःला आणि आपल्या परिवाराला तुम्हाला प्रोटेक्ट करणं फार गरजेचं आहे. आता मलेरिया होतो कशामुळे? तर सर्वात महत्त्वाचा मलेरिया होतो हा फिमेल म्हणजे स्त्री श्रेणीतल्या ॲनाफायलेटिक जो एक मस्किटो असतो म्हणजे डास, तो मच्छर चावल्यामुळे आपल्याला मलेरिया होतो. तर बऱ्याच वेळेस आपण काही लक्षणांना इग्नोर करत असतो, जसे की खूप हाय ग्रेड फीवर येणे, डोकं दुखणे, बॉडी पेन, वॉमिटिंग, लूज मोशन्स, पेन इन ॲब्डोमेन. बऱ्याच वेळेस मायल्जिया म्हणजे पूर्ण बॉडीचे मसल्स पेन होत असतात. तर अशी जर लक्षणं तुम्हाला काही जाणवत असतील तर त्या लक्षणांना तुम्ही दुर्लक्ष न करता तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन तुमचं निदान करणं फार गरजेचं आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की मलेरिया होण्याची कारणं काय? तर आपल्या घराच्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी पाणी साचतं. घरामध्येही बऱ्याच ठिकाणी कुंड्यांमध्ये असेल, गार्डनमध्ये असेल किंवा आजूबाजूच्या गड्ड्यांमध्ये पाणी साचत असेल तर त्याला तुम्हाला साचू देणं, अव्हॉइड करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी तुम्ही तुमच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स किंवा काही ऑथॉरिटी असतील, गव्हर्नमेंट ऑथॉरिटी, तुम्ही त्यांना कंप्लेंट करू शकतात की जेणेकरून त्या ठिकाणी ते पाणी जर तुंबत असेल तर त्याला ते प्रॉपर उपाययोजना करू शकतात. जर तुम्हाला ताप येणे किंवा थंडी वाजून येणे, बॉडी पेन, वॉमिटिंग यासारखी लक्षणं जर जाणवत असेल तर तुम्ही लवकरात लवकर मलेरियाची टेस्ट करून घेणं फार गरजेचं आहे. आणि मलेरिया कंडिशनमध्ये जर तुम्ही अर्ली डिटेक्शन केलं तर ट्रीटमेंटसुद्धा चांगली होईल आणि लवकरात लवकर मलेरिया हा रिकवर होऊ शकतो. कोणतीही लक्षणं इग्नोर न करता तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटणं गरजेचं आहे. आणि आपल्या या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला मलेरियासाठी प्रॉपर टेस्टिंग, 24/7 प्रॉपर एक्सपर्ट डॉक्टर आणि सगळ्या प्रकारची फॅसिलिटी या हॉस्पिटलमध्ये आहे. तर आपण येणाऱ्या मान्सूनचा आपल्या परिवारासोबत फुल एन्जॉय करा, योग्य डिसिजन घ्या की जेणेकरून जर तुम्हाला कोणत्याही मेडिकल इमर्जन्सीमध्ये मदत हवी असेल तर तुम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये संपर्क साधू शकता.